श्रावण आला की प्रत्येक रस्ता हा महादेवांकडे जातो. प्रत्येक मंदिरात घंटानाद घुमतो. प्रत्येक मंदिरातील शिवलिंगावरती सतत जलाभिषेक होतो. श्रद्धेनुसार असं मानलं जातं, समुद्रमंथनाच्या वेळी ज्या वेळेस भगवान शंकरांनी हलाहल विष प्यायले होते, तर त्या विषाचा दाह शांत करण्यासाठी सर्व देवांनी भगवान शंकरावरती सतत जलाभिषेकाची धार ठेवली आणि त्यामुळेच श्रावण महिना हा याचं प्रतीक मानला जातो. महादेवावरती जलाभिषेक करताना आपण त्या मंदिरांकडे कधी पाहिलं आहे का? तिथे असलेल्या मंदिराच्या दगडांवर आपण कधी पाहिलं आहे का? त्या दगडांनी राजे पाहिले. त्या दगडांनी अनेक साम्राज्यांचा उदय पाहिला, तर बऱ्याच साम्राज्यांचा अस्त सुद्धा पाहिला. त्या दगडांनी संत पाहिले. त्या दगडांनी भक्त अनुभवले. हजारो वर्षे ही दगड त्या मंदिराचा एक भाग म्हणून त्या ठिकाणीच उभी होती. पण हे सगळं असताना आपण जेव्हा मंदिरात जातो त्यावेळेला हे दगड त्याच्यामध्ये काय सामावून बसलेत, काय रहस्य असेल याचा कधी आपण विचार केलाय का? म्हणूनच या श्रावणामध्ये आपण फक्त मंदिरच नाही पाहणार आहोत. या मंदिरांचा मागचा काय इतिहास आहे, काय रहस्य आहेत, ती सुद्धा आपण यामध्ये उलगडणार आहोत. तर तयार राहा. या श्रावण महिन्यांमध्ये आपण 12 ज्योतिर्लिंग, प्राचीन शिवमंदिर आणि अशी अनेक मंदिरं पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये फक्त इतिहास नाही तर काही रहस्य सुद्धा दडलेली आहेत. कारण प्रत्येक मंदिरात एक कथा असते आणि प्रत्येक कथेमागे एक रहस्य असतं. जी रहस्य तुम्हाला फक्त पुस्तकात सापडणार नाही, ती तुम्हाला भेटणार आहेत दगडांमध्ये. कारण दगड बोलतात, फक्त ऐकणाऱ्याचे कान हवे. तयार आहात ना की इतिहासातील ही दगड, मंदिरातील ही दगड आपल्याला काय सांगणार आहेत? उद्याच्या पहिल्या भागामध्ये आपण एक रहस्य जाणून घेणार आहोत आणि ते म्हणजे त्र्यंबकेश्वर या मंदिरामध्ये एक नाही, दोन नाही, तर तीन शिवलिंग का आहेत? भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हर हर महादेव.